शेतकऱ्यांना येणाऱ्या या बँकेचा मेसेजचा अर्थ काय? राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत अशा शेतकऱ्यांची शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत निवड झालेली आहे. आपण पात्र झालेले आहात अशा प्रकारचा मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु यासोबतच बँकेचा अजून एक मेसेज शेतकऱ्यांना यायला लागलेला आहे. या मेसेजचा नेमका अर्थ काय? चला तर मग जाणून घेऊया. राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजना राबवली जात असताना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत घेतलेली कर्ज, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली कर्ज व 31 मार्च 2026 पर्यंत पुन्हा न भरलेली कर्ज ही या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे व 2 लाख रुपयांच्या वरची जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांना OTS योजनेच्या अंतर्गत भरावी लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांची 1 एप्रिल 2019 पूर्वीची सुद्धा कर्जमाफी झालेली नाही हे ते शेतकरी थकीत आहेत. अशा शेतकऱ्यांची 20,000, 30,000, 50,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख किंवा त्यावरील कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांना देखील OTS योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तशा प्रकारचे बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत व याच अनुषंगाने ज्या बँकेच्या माध्यमातून OTS योजना राबवली जात आहे व जे शेतकरी OTS योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा शेतकऱ्यांचे देखील कर्ज वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS योजनेसाठी पात्र आहे. आपण आपल्या बँकेशी संपर्क साधावा असा मेसेज यायला सुरुवात झालेला आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचे 2018चे कर्ज असेल व ते कर्ज जर OTS मध्ये आले आणि बँकेने जर सांगितलं समजा 60,000च्या कर्जाची 1.5 लाख रुपये रक्कम झालेली असेल आणि बँकेने जर OTS मध्ये सांगितलं फक्त 70,000 रुपये भरा, तर वरची जी काही रक्कम असेल ती त्या शेतकऱ्यासाठी कर्जमाफी झालेली असणार आहे. आता जे शेतकरी कर्जमाफीच्या अंतर्गत बसलेले आहेत त्यांची रक्कम जर 2 लाखापेक्षा जास्त असेल तर वरची जी काही रक्कम असेल ती बँकेमध्ये भरावी लागणार आहे आणि 2 लाखाच्या आतील जी काही रक्कम असेल त्या 2 लाखाच्या रकमेची कर्जमाफी करण्यात येणार आहे. जर आपल्याला असा OTS मेसेज आलेला असेल तर तात्काळ आपण आपल्या बँकेशी संपर्क साधावा. आपल्या OTS योजनेच्या अंतर्गत ज्या प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया पूर्ण करून घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला सुद्धा या कर्जमाफीचा OTS योजनेचा लाभ मिळेल. आधार कार्डवरील नाव, फार्मर ID किंवा 7/12वरील नाव याच्यामध्ये मिसमॅच असल्यास किंवा जर नो रेकॉर्ड फाउंड असा एरर येत असेल तर आपण आपल्या बँकेशी संपर्क साधू शकता. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.